हे माझ्या मागचे स्टॉक बघताय ना, हे सगळेच्या सगळे हे स्टॉक्स आहेत ना, हे कॅपिटल मार्केटचे स्टॉक आहेत. यांच्यापैकी प्रत्येक एक स्टॉक जरी स्वस्त दिसला, निगेटिव्ह दिसला आणि उचललात तरी तुमचं कल्याणच होईल, डोंबिवली होणार नाही. हे कोण आहेत माहितीये का? हे भयानक मजबूत स्टॉक आहेत. अरे 6-6 महिन्यात 50-50% चढलेत लिटरली. एखादा म्युच्युअल फंड जर का असताना कॅपिटल मार्केटचा म्युच्युअल फंड, खात्रीने सांगतो 30-40% खाली तो आलाच नसता. एंजल वन जबरदस्त, म्हणजे मला आठवतं गेला वर्षभर हा डबल तरी झाला असावा सहज. तुम्ही बघताय का? एंजल वन आहे हा 5 पैसा. आता डायमंड स्पॉन्सर होता आताच्या जिओ मनी एक्सपोचा. जिओ मनी एक्सपो इंडियातला इंटरनॅशनल एक्सपो होता, त्याचा डायमंड स्पॉन्सर आहे हा. 361 याचं पण खूप मोठा पॅन्डल होता बरं का, शेजारच होता आपल्या निक्सच्या. CDSL लिटरली मोनोपॉलीवाला. आता NSDL आलाय, बाकी याने राज्य केले CDSLने. डबल झालाय, दीडपट झालाय. मी 680-800 असल्यापासून CDSL सांगतोय. अर्थात त्यावेळी तुम्ही नव्हता, ती जनता होती ज्या काळात व्हॉट्सअपने कार्यक्रम चालायचा. 360 एक कितीतरी आहेत, नाव घ्यावं एवढी कमी. UTI ज्याने सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड काढला होता. HDFC असेट मॅनेजमेंट 1-1 लाखापर्यंत त्याचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत फक्त. भयानक. SMC ग्लोबल आहे याच्यामध्ये. भयानक. कोणाचं नाव घ्यावं? सगळीच जण ओळखीचे. हे मास्टर ट्रस्ट आहे, याचे आपण AP आहोत. ओके, याच्या स्टॉक सुद्धा घेतले पाहिजे. NSD आत्ताच आलं, हवाच करून गेलं फुल मध्ये एकदम. कोण आहे? इकरा आहे, केअर आहे, NSDL, वन लाईफ आहे. भयानक आहेत, भयानक. अगदी आनंद राठी साहेबांपासून सगळी जण इथे आहेत. हे कोण आहेत माहितीये का? ही सगळे आहेत ना, हे तुम्ही जे बघितलात ना, हे कॅपिटल मार्केट म्हणजे काय माहितीये का? देर आर 2 टाइप्स ऑफ मार्केट, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट. मनी मार्केट यात आपण नसतो, लक्षात ठेवा. शॉर्ट टर्मचं मार्केट. कॅपिटल मार्केट इज क्वाईट अ लॉंग टर्म मार्केट. इंट्राडेच्या पलीकडचं जे मार्केट असतं ना, हे असतं कॅपिटल मार्केट. एंजल वन ब्रोकर आहे. तुम्हाला सांगतो, जो आकडा लावतो तो जिंकतो किंवा हरतो, पण बुकी कधी जिंकत नाही, बुकी कधी हरत नाही. लक्षात ठेवा, हा तोच आहे. मला 20 रुपये द्या, तुमच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट हो लॉस हो, ते पुढची गोष्ट तुमची तुम्ही बघून घ्या. हा नेहमी प्रॉफिटमध्ये असतो. एंजल वन आहे. कोणी पकडा, याच्यातलं कोणी पकडा. ह्याच्यामध्ये कॅम्प्स पण येतं. कॅम्प्स कुठलाही म्युच्युअल फंड असतो, हँडल कॅम्प्सच करतं. भयानक भयानक याच्यातले स्टॉक्स आहेत. पुढे पुढे बघाल तुम्ही, यांचे 6-6 महिन्याचे, म्हणजे जेव्हा सगळी जण पडून रडून होती त्या काळात यांनी टॉप गाठला. लिटरली 1.5 पट शेअर झालेत. 40-50% यांनी दिलेत. हे बॉटमला चांगल्या पी रेशोला सापडले तर उचलायचं, डोकं लावायचं नाही. बऱ्यापैकी मोनोपॉली, मोनोसोली, डिओपॉली याच्यामध्ये असलेले आहेत. मोनोपॉली, डिओपॉली, ऑलिगोपॉली माहिती नसेल तर सांगतो तुम्हाला. मोनोचा अर्थ असतो एक, पॉली म्हणजे मार्केटवरती एकछत्री राज्य करणारा. इंडेक्स NSE, BSE, जे काही फिन निफ्टी, सेन्सेक्स, जे काही इंडेक्स आहेत, या इंडेक्स मधला फक्त एकच BSE होता, ज्या एकाचाच शेअर मार्केटमध्ये होता, BSE मोनोपॉली. ओके. परत अजून कोल इंडिया, कोळशाचा एकमेव एकाधिकार असलेला कोल इंडिया मोनोपॉली. ऑलिगोपॉली म्हणजे काय माहितीये का? थोडेच 3-4च प्लेयर आहेत, तेच अख्खं जग भारत चालवतात. एक्झाम्पल, मोबाईल कुठलाही घ्या, सिम कार्ड 2-3च आहेत. VI, वोडाफोन आयडिया, जिओचं सिम कार्ड आहे, आणि तिसरं आहे ते एअरटेलचं. स्टॉक कोणाचं आहेत? VI आणि एअरटेल दोघांचे स्टॉक आहेत. ओके. याला डिओपोली पण म्हणतात. डिओ म्हणजे दोघं जण जे मार्केट चालवत आहेत. मार्केटमध्ये 2च प्लेयर, हा किंवा तो, जास्त ऑप्शन नाही आहेत. ऑलिगोपोली म्हणजे जिथे 3-4च लोक आहेत, बाकी जास्त नाहीत, किंवा 7-8 जण आहेत, तेच अख्खं मार्केट चालवत आहेत. असं समजून घ्या की ते हेच आहेत. मोतीलाल ओसवाल आहे तुमचा, 5 पैसा आहे तुमचा, एंजल वन आहे तुमचा, कॅम्प्स आहे, BSE आहे. जबरदस्त वाले स्टॉक आहेत. बघा, खूप मजा येईल, खूप जास्त मजा येईल तुम्हाला. पुढे बघा, HDFC म्युच्युअल फंड्स आहेत. याचे सगळे म्युच्युअल फंड्स आहेत. AMC असते. AMC जी म्युच्युअल फंड तयार करते, सांभाळते, याच्यातला हा एक आहे. जॉईन 1 करोड प्लस इन्व्हेस्टर हू ट्रस्टेड HDFC म्युच्युअल फंड. 1 करोडपेक्षा जास्त लोकांनी जॉईन केले आहेत. एवढ्या लोकांकडून ह्यांच्या फंडचा 1% याने काढलाय, 2% काढलेत, दंड काढलेत, भयानक पैसा छापलाय. ओके. पुढे बघा, फ्लेक्सी कॅप आहे त्याचे, मिड कॅप आहेत, स्मॉल कॅप आहेत, बरंच काही आहे. माझ्या स्वतःकडे HDFCचा फॅमिली म्युच्युअल फंडमध्ये HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्याने 26-27% असेच दिलेत. असेच व्हाईट मार्केटमध्ये दिले आहेत. ओहो, हे पण अभ्यासाचा भाग आहे बरं का. इक्विटी म्युच्युअल फंड असतात, डेब असतात, जे कर्जाला रक्कम देऊन काही ठराविक रक्कम शूड आणि कंपल्सरीमध्ये कमवतात. हायब्रिड म्हणजे ह्या दोघांना मिळून हायब्रिड बनतात.
सोल्युशन ओरिएंटेड आहेत, फंड ऑफ FOF आहेत, ETF आहेत, जे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओत विकत घेता येतात. म्युच्युअल फंडच, पण ते पोर्टफोलिओत घेण्यासारखे, शेअर म्हणून विकत घेण्यासारखे ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात त्याला. टॅक्स सेवर आहेत, ज्याला ELSS म्हणतात, 3 वर्ष लॉक पिरियड असलेले. इंडेक्स फंड आहेत, निफ्टीचा म्युच्युअल फंड आहे, निफ्टी नेक्स्ट 50चा म्युच्युअल फंड आहे. त्याच्यानंतर अजून जे काय आहेत ते हे इंडेक्स फंड आहेत, 12, 13, 14% देतात, जास्त देत नाहीत. हे पण काही जास्त शहाणे नाही आहेत. फ्लेक्सी कॅप जरा चांगला देतो, 22-25% पर्यंत, ह्याने 17% दिलेत. लार्ज कॅप पण कमीच देतो, 15, 16, 17% मॅक्स टू मॅक्स लार्ज कॅप. स्मॉल कॅप तुफान देतात, 25-30 वगैरे समथिंग. मिड कॅप पण 25-30% आसपास देतात. बाकीचे असेच रडगाणे गात असतात. ओके, की हायलाइट्स काय आहेत? 8.75 ट्रिलियन टोटल असेट अंडर मॅनेजमेंट आहेत, म्हणजे AUM आहे टोटल याचे. हे बोललो ना, 99,000 याचे डिस्ट्रीब्युटर आहेत. प्रत्येकाने 50 माणसं जरी जोडली अशी पकडा, 50 माणसं, काय होईल ते 50 पट. HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच AMC ज्याला म्हणतात, 5,000चा स्टॉक आहे. पैशावर जाऊ नका, ग्रोथवर जावा. 52% 45 डिग्रीत वर गेलाय, जास्त खाली पडला नाहीये. एंट्री घ्यायला खूप जास्त स्कोप नव्हता, थोडा स्कोप होता. म्हणजे तो 4,500 जाता जाता 4,320, 4,350 आला होता. म्हणजे एवढासा लाल, कम्प्लीट ग्रीन असा पुढे चाललाय. पी रेशो 45 आहे. या सेक्टर मधलाच पी रेशो 40, 55, 60च्या आसपासच खेळतोय. डिव्हिडंड सुद्धा याने दिले 1.6%, क्वाईट अ गुड थिंग. इयरची रेंज 3,500 ते 6,000 आहे, डबलच्या आसपास गेलाय तो. बिग थम फॉर सच अ स्टॉक. सगळं ग्रीन आहे याचं. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी येणं हे एक्सपेक्टेड नाहीये, पण हे 1%च मायनस आहे. आय कॅन अंडरस्टँड. इयर ऑन इयर यांचा रेव्हेन्यू वाढतोच आहे. बिग थम. नेट इन्कम म्हणजे प्युअर प्रॉफिट, सगळं वगळून प्युअर प्रॉफिट इयर ऑन इयर 26% वाढतोय, 1.25 पट वाढतोय. बिग थम, बिग थम. पुढे बघा, कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 14% इयर ऑन इयर वाढलेत. बिग थम. असेट्स वाढलेत, पण लायबिलिटीज बरेचसे वाढलेत. हे काय मला समजत नाही, बघू काय असेल ते. पुढे बघा, BSE द पॉवर ऑफ व्हायब्रन्स. एकमेव इंडेक्स मधला एकमेव 80,000 आलाय. मी त्याला 72,000 बघितलाय, 75,000 बघितलाय, 71,000 सुद्धा बघितलाय, 80,000, 82,000 पण बघितलाय आपण याला. हा BSE आहे. इंडेक्स फंड घेतला असता चांगला फायदा झाला असता. 12-15% तर वाढतोच आहे. खूप जुना आहे हा ब्रोकरेज हाऊस. हे एक्सचेंज असतात, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, चेन्नई काय मद्रास स्टॉक एक्सचेंज म्हणतात त्याला. असे स्टॉक एक्सचेंज होते जिथे शेअरचं देवाणघेवाण चालायचं. मला वाटतं 100-150 वर्ष झाली असतील याला. BSE फास्ट, 150 इयर्स ऑफ जर्नी. खूप जुनी गोष्ट आहे. तुम्ही हर्षद मेहताच्या वेळेला बघितलं असाल तुम्ही. याच्याबद्दल काय सांगावं. पूर्वी हे विंटेज सर्टिफिकेट असायचे शेअर्सचे, जे काय त्या DMAT मध्ये आलेत, म्हणजे डिमटेरियलाइज्ड तुमच्या अकाउंटमध्ये हे स्टॉक सगळे येतात. BSE लिटरली 36%, ऍक्च्युअली 40-45% वाढलाय हा. इथून खाली पडल्यामुळे जरा कमी दिसतोय तो. 1,500 पासून 2,500-3,000 टच करण्यापर्यंत जवळपास 50% ग्रोथ आहे याची. 2100 म्हणजे खूप चांगल्या किमतीत मिळतोय तुम्हाला हा. 54 बोललो ना, 40-55 हाच पी रेशो असतो यांचा. 50च्या आसपास म्हणजे चांगलं, 50च्या खाली म्हणजे गुड म्हणा, तुम्ही घेऊ शकता. या काळामध्ये, या कालावधीमध्ये जेव्हा तो 2500-2800 म्हणजे या कालावधीत जेव्हा तो चालू होता, तेव्हा आम्ही ओरडून सांगत होतो याचा पी रेशो वाढलाय. शेअर वाढला नाही, शेअर फुगलाय सांगत होतो. ज्यांचं लक्ष गेलं सावध होते, त्यांनी घेतला नाही, अवॉइड केला. आणि ज्यांनी घेतला पण होता तेव्हा महाग होता, म्हणजे शेअरची किंमत ही मोठी वाटते, त्यामुळे 2-4 लोकांनी घेतले होते, जास्त काय घेतले नव्हते. ठीक आहे, हे पचण्यासारखं आहे, खूप वाईट नाहीये. इयरची रेंज 900 पासून लिटरली 3,000 आहे. इयरमध्ये याने काही धिंगाणा घातलाय तो बघा. BSE सगळं ग्रीन आहे. नेट प्रॉफिटचं मार्जिन ह्या कॅपिटलच्या बिझनेसमध्ये आहे ना, नेट प्रॉफिटचं मार्जिन जे कमवतात हे जरा कमी झालंय, म्हणजे मार्जिन कमी मारायला लागले आहेत हे. पण 16% मायनस ही चांगली गोष्ट नाही. 4-5% मायनस आय कॅन अंडरस्टँड. लायबिलिटीज कमी होऊन अशीट्स वाढल्यात. बिग थम फॉर BSE, चांगली गोष्ट आहे. मोतीलाल ओसवाल खरंच एक ट्रस्टचं दुसरं नाव आहे. स्वतः AMC आहे, स्वतः ब्रोकरेज हाऊस आहे, पैसे देतं आणि बरीच काही कामं करतं. अशीटचं मॅनेजमेंट करतं, प्रायव्हेट वेल्थ आहे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग सुद्धा काम करतं, प्रायव्हेट इक्विटी आहे, इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आहे, होम फायनान्स करतं. मोतीलाल ओसवाल सगळंच करतं. मोतीलाल छान आहे. माझ्याकडे स्वतःकडे मोतीलालचा पोर्टफोलिओ मी वापरत होतो, पण काही हिडन चार्जेस आणि बाकी गोष्टीमुळे मी जास्त नाही वापरला, पण वापरला होता याला. टुडे वी आर वेल डायव्हर्सिफाय फायनान्शियल सर्व्हिस. वेल डायव्हर्सिफाईडला अंडरलाईन, फायनान्शियल सर्व्हिसेसला अंडरलाईन, बाकी तुम्हाला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. स्पीड, ॲक्युरेसी, ब्ला 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 सगळं आहे यांच्याकडे. मोतीलाल ओसवाल एवढ्या ताकदीचं आहे, जर उद्या फॉरेक्स इंडियात लिगल झालं तर हा त्यात घुसून सुद्धा फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करायला बसलाय. एवढ्या तयारीचा आहे हा. मोतीलाल म्हणा किंवा तुमचा एंजल म्हणा, ऑलवेज रेडी.
काय याच्याकडे, तर हा 600 वरून 700, 800, 1000 क्रॉस, 900 क्रॉस, म्हणजे लिटरली 1200-1500 जायला बसलेला स्टॉक आहे, एवढ्या ताकदीचा आहे. पी रेशो खरंच खूप आयडियल आहे, एखाद्या बँकेसारखा 19चा पी रेशो क्वाईट आयडियल. मार्केट कॅप ट्रिपल डिजिट बिलियन, अर्धा ट्रिलियनचं मार्केट कॅप आहे. बिग थंब, ज्याच्याकडे पैसा तो राज्य करतो. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झालं आहे, 12% म्हणजे 7-8%च्या आसपास आहे, ठीकठाक थोडंसं आहे. रेव्हेन्यू 16% इयर ऑन इयर वाढत चाललाय, चांगली गोष्ट आहे. पण हे 4-5% असतं तर मजा आली असती, आपण आयडियल स्टॉक म्हटलं असता. लायबिलिटीज म्हणजे देणी कमी झाली आहेत इयर ऑन इयर, आणि इयर ऑन इयर अशीच वाढल्यात 6%. बिग थंब ब्रो, बिग थंब. कोण आहे? निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड ETF, जे मी सुरुवातीला घ्यायला सुरुवात केले होते, इंडेक्सचे किंवा गोल्डचे, सिल्वरचे, ते निप्पॉनचेच ETF बऱ्यापैकी घेतले होते मी. निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड, ओके, ॲडव्हर्टाईज केली यांनी. AMCच आहे निप्पॉन इंडिया. बरेच म्युच्युअल फंड ढिगाने ETF आहेत. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात असे म्युच्युअल फंड, जे तुम्ही स्टॉक सारखे घेऊ शकता. याचा फायदा काय होतो? रिअल टाइम बाय करू शकता. समजा त्याची व्हॅल्यू किंवा त्याची किंमत तुम्हाला, समजा CPSE ETF पकडा, अंदाजे 88-89 चालू आहे, तर तो 89ला तुम्ही पकडू शकता, आत्ताच्या रेटला पकडू शकता. म्हणजे काय, तुम्ही मोठ्या कॅपिटलवर एक स्विंग मारू शकता ETF मध्ये. म्युच्युअल फंडला असं होत नाही. 89ला बाय करता, ते हुशार असतात, ते बाईंग तुमचं 90.50ला लावून टाकतात, बरोबर. विकताना तुम्ही तो 91ला विकायला घेता, तो 90.10ला विकून टाकतात. कधी कधी दिसताना प्रॉफिट, खिशात लॉस पण पडेल कदाचित, पण इथे ETFला असं होत नाही. NFO म्हणजे न्यू फंड ऑफरिंग असतात. नवीन म्युच्युअल फंड आला तर तो NFO मध्ये विकला जातो. असाच आहे FFO, म्हणजे फर्दर फंड ऑफरिंग सुद्धा असतात. रिटायरमेंटचे फंड आहेत ज्यांच्यावरती तो लॉंग टर्म प्रॉफिट गेन टॅक्स लागतो, शॉर्ट टर्म लागत नाही, चांगली गोष्ट असते. फंड्स ॲट अ ग्लान्स, अरे बरंच काय काय, ह्याच्याबद्दल काय सांगावं. ह्याचं मित्र आहे बघा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रायवल असिस्टन्स, हे त्याचं स्वतःचं एक सर्वेलन्स आहे. चांगली गोष्ट आहे, काय काय नवीन नवीन काढतायत. 50% ग्रोथ आहे, डबलला डबल झाला, 500 पासून 1000 पर्यंत गेला होता. 1000 हा 1200ला जायला बसलाय. मोतीलाल आणि ह्याचे तुम्ही 2-2 स्टॉक जरी घेऊन ठेवला तर येत्या काळात चांगली ग्रोथ देऊ शकतो. फक्त बॉटमला पकडा म्हणजे झालं. ओके, याचा पी रेशो 37 आहे, ठीकठाक पी रेशो आहे. मार्केट कॅप याचं सुद्धा अर्धा ट्रिलियन आहे, म्हणजे 499-497 बिलियन आहे. बिग थंब, बिग थंब, चांगली गोष्ट आहे, एवढं कॅप असावं. नेट प्रॉफिटचं मार्जिन सगळ्यांचं कमी झालं आहे, 5-6% हे टॉलरेबल आहे. आत्तापर्यंत बघितलेल्या स्टॉकमध्ये याचं नेट प्रॉफिट मार्जिन छान वाटलं. रेव्हेन्यू 23% वाढला आहे. बिग थंब फॉर सच अ गुड रेव्हेन्यू. कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट हे 4% कमी झालेत. एक्सपेक्टेड नाही आहेत की याच्यामध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कमी व्हाव्यात. अशीट्स वाढल्यात, लायबिलिटीज खूप जास्त वाढल्या त्याच्या, म्हणजे एका बाबतीत चांगलं म्हणावं तर एका बाबतीत प्रश्न पडतो. म्हणून सांगतो की एकाच वरती बाबा ह्या सगळ्या कॅपिटल मार्केटच्या स्टॉकपैकी मी हाच फक्त घेतो असं करू नका. प्रत्येकावर थोडे 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 पैसे टाका, मजा येईल. स्वतःचा एक पोर्टफोलिओ बनवा, स्वतःचा एक म्युच्युअल फंड बनवा कॅपिटल मार्केटच्या स्टॉक्सचा. 361 ओके, कमिटमेंट हा पण होता एक्सपोच्या वेळेला. अवर न्यू नेम स्टेटस, अवर अप्रोच टू सर्व्हिस 360 denotes the holistic view we take of one person who interests are always first. करा, चांगली गोष्ट आहे. 361 we are committed to placing your needs first always. We do the thoughts our करा कार्यक्रम करा. Enabling growth, building legacies. फक्त 2% अप आहे, कारण ह्याचा उबड खाबड खूप वेळा झाला. हा जिथे आहे तिथेच आला म्हणून तुम्हाला बारका दिसतो. ऍक्च्युली याची ग्रोथ 7-8-10% चांगली आहे. पी 38ला आलाय. बिग थंब 800 पासून हा 1300 पर्यंत गेला होता, वर्षात खूप वाढला. नेट प्रॉफिटचं मार्जिन ह्याने स्वतःला मेंटेन ठेवलंय, चांगली गोष्ट आहे. बाकीच्या सगळ्यांच्या स्टॉकमध्ये कॅपिटल मार्केटमध्ये टोटल अशीट्स भरपूर वाढल्यात, लायबिलिटीज खूप कमी वाढल्यात. बिग थंब फॉर 361, चांगली गोष्ट आहे. MCX ह्याच्याबद्दल आपण आधी बोललोय. MCX मला वाटतं MCX कुठल्या म्युच्युअल फंडात होता? निप्पॉनच्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये होता. MCX 2-3% होता त्यांच्याकडे. मेटल अँड एनर्जी ट्रेड विथ अ ट्रस्ट, मोनोपॉली. भाऊ एकटाच काम करतो कमोडिटी मार्केटमध्ये. प्रत्येक मेटलवर ट्रेड होतात, निकेलवर होतात, तुमच्या कॉपरवर ट्रेड होतात, झिंकवरती होतात, गोल्ड, सिल्वर, तर ऑल टाइम फेवरेट प्रेशियस मेटलमध्ये. ओके, सगळ्यांवरती ट्रेड होतात, तुम्हाला बोललो असंच. ओके, MCX चांगला स्टॉक आहे, याने मला चांगली ग्रोथ दिली आहे. बोललो ना, 5800-5700च्या पासून पकडला होता, 6,500-7,000, त्याच्या पण पलीकडे गेला होता. हा 9,000ला टच केला होता याने. याच काळामध्ये मी तुम्हाला अवॉइड करा सांगत होतो. पी रेशो मोठा आहे, पी रेशो ट्रिपल डिजिट आहे. ऐकलं, सावध झाले. नाही ऐकलं, खड्ड्यात गेले. पी रेशो 57 आहे, आता चांगला पी रेशो आलाय. 50च्या आत आयडियल पी रेशो. मार्केट कॅप 377 बिलियन आहे. 500 बिलियन असणं एक्सपेक्टेड आहे, पण टॉलरेबल आहे, चालून जातं, काय वाढून जाईल. MCX आहे, एकमेव आहे. हां, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बराच कमी केलाय, काहीतरी टेक्नॉलॉजी आणली असेल यांनी. बाकी ट्रिपल डिजिटमध्ये सगळ्या गोष्टी वाढल्यात. बिग थंब फॉर ब्राईट फ्युचर.
खूप चांगल्या गोष्टी वाढल्यात. लायबिलिटीजपेक्षा असेट्स खूप वाढलेत. बिग थम याच्याकडे, बिग थम. CDSL सेंट्रल डिपॉझिटरी आहे. शेअर कुठलाही घ्या, काही करा, असतो यांच्याकडेच. सूर्य तुम्ही बेडरूमच्या खिडकीतून बघा, काय हॉलच्या खिडकीतून बघा किंवा दरवाजातून बघा, सूर्य आहे तिथेच असतो. प्रत्येक शेअर CDSL मध्ये असतो. तुम्ही घेताना ब्रोकर थ्रू घेता, ब्रोकर थ्रू विकता, एवढंच काय ते आहे. CDSL हॅव यू क्लेम युअर अनक्लेम अनपेड डिव्हिडंड. भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे अनक्लेम डिव्हिडंड पडले. माझ्या आजोबांचे शेअर मला इतक्या वर्षांनी सापडले, शेअरच सापडले, डिव्हिडंडचं काय केलं, असं होतं. ते अनक्लेम कसं क्लेम करतात वगैरे यांची चांगली मोहीम चालू होती. CDSL 1999ला त्यापासून चालू झालं, त्यापासून कार्यक्रम चालू आहे, खूप जुना आहे. इन्व्हेस्टर अकाउंट किती आहेत ते बघा, हे आकडे पण मोजता येणार नाहीत, इथपर्यंत लाख झाले. ह्याच्यापुढे कोटी, हे अब्ज, 16 अब्ज, 11,14,428 आहेत. 581 तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आहेत, जसा की लेमन आहे, एनरिच आहे, ब्ला 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 सगळी लोक आहेत, अशी लोक आहेत त्याची. खूप खूप मोठे मोठे आकडे आहेत. CDSL खूप ब्रँडेड स्टॉक आहे, हा असलाच पाहिजे. स्प्लिट देऊन बारका झालाय, नाहीतर हा मोठा होता आकडा, 29-30 नाही, हा 30-40% अप होता. परत ह्या साईडला सगळे कॅपिटल मार्केट जर असं रिट्रेसमेंटला खाली आले, पण अजून खाली येणार नाही. याने स्वतःची लेवल 1400-1350च्या अबो सेट केलेली आहे. P60 आहे, जरासा जास्त आहे. 10ने कमी आला तर खूप जास्त मजा येईल. स्टॉक सुद्धा अजून 50ने कमी आला तर अजून जास्त मजा येईल. ह्याला घेता येईल, लॉंग टर्म ठेवता येईल, स्विंग सुद्धा मारता येईल. 299 बिलियन म्हणजे चांगला आहे. 500 बिलियन हा असायला पाहिजे, पण ठीक आहे, असं आपण यालावरती काय टीका करणार. नेट प्रॉफिटचं मार्जिन सगळ्यांचंच कमी आहे, पण 5 ते 60% नेट प्रॉफिट मार्जिन घटलं असेल तर ती टॉलरेबल गोष्ट आहे, चालून जाते. प्रॉफिट आणि प्रॉफिटचं मार्जिन जे आहे ते इयर ऑन इयर घटलेलं आहे, असं याचे अर्थ होतं. 30% लायबिलिटीज वाढल्यात, पण असेट्स मात्र 21% वाढल्यात. लायबिलिटी जरा जास्त वाढल्यात, पण ठीक आहे. CDSL आहे, NSDL मुळे जरा याला चॅलेंज आलंय, अदरवाईज तो एकटा वाघ राज्य करायचा. NSDL हा तर आम्ही म्हणजे काय ते म्हणतात तुम्हाला, ग्रे मार्केट, ब्लॅक मार्केट म्हणून अवेलेबल करून दिला होता. NSDL आहे ना, हा विकायच्या आधी काही शेअर जे लीक झाले होते हे आम्ही पकडले होते. बऱ्याच लोकांनी फायदा घेतला, आम्ही स्वतः फायदा घेतला. 30% तर याच्यावरती सहज काढला. IPO तर आम्हाला लागलाच ते शेअर असल्यामुळे. ह्यात एकही पाटील नाही, आमचा देशमुख नाही, मराठी एकही माणूस नाही, कोणीच नाही. ना अहिरे, ना लाड, ना सानप, कोण नाही, ना कडेकर, कोणीच हे आपल्या आडनावाचा माणूस नाही इथे. चांडोक, गुप्ता, गुप्ता एक जरा आपला माणूस वाटतो जवळचा, कुमार, साहू, पन्नीकर, जाऊ द्या. चला पुढे. ह्याचे बेनिफिट काय सांगू. NSDL आहे, सेंट्रल डिपॉझिटरी आहे, मोकार लोकांचे अकाउंट आहे त्याच्यामध्ये. डिव्हिडंड काय देतं, डॅश देतं, पण P रेशो मात्र 70 आहे. आता P रेशो जरा जास्त आहे. P रेशो मोठा असेल तर त्या शेअरमध्ये बिकवाली जास्त होते. हा 1150 या लेवलला घ्यायला मी तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही, खाली आला तर. ओके, हा IPOचा ग्राफ आहे. IPO लॉन्च झाल्यानंतर तो वर गेला, तो वरच गेला, अर्थात 1250 ह्या इन्फ्लेटेड लेवल आहेत. ह्या लेवलमध्ये बाईंग होऊ नये यासाठी आपण P रेशो, D रेशो, OPM, PPM सगळ्या गोष्टी चेक करतो. मार्केट कॅपिटलायझर ट्रिपल डिजिट बिलियन आहे, 250 बिलियन आहे, जे की 300च्या पुढे 400 वगैरे असणं अपेक्षित आहे, होऊन जाईल. शेवटी काय ग्रोथ आहे, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. इयर ऑन इयर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, पण लायबिलिटीज खूपच वाढल्यात. जरासा प्रश्न आहे, P रेशो थोडा मोठा आहे, जरासा प्रश्न आहे, त्यामुळे भाव खाली येऊ द्या, काही शेअर लॉंग टर्मला ठेवून देऊ आपण. ओके, न्यूवोमा, A better tomorrow begins with Nuvoma. Nuvoma integrated wealth management platform आहे. Isn't about managing wealth, it's about the understanding your personal journey with wealth. चांगली गोष्ट आहे. वेल्थ मॅनेजमेंट करतं. 4.6 ट्रिलियन प्लस क्लायंट्सचे अशीट्स आहेत त्यांचे, 1.3 मिलियन ॲफ्लुएंट आणि HNI क्लायंट्स आहेत त्याचे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगला स्प्रेड यायचा. न्यूवोमाचा 300 प्लस टेक एक्सपर्ट्स आहेत, टेक्निकल प्लॅटफॉर्म डिझाईन स्केल्स आहेत. किती 18 ते 20%, ॲक्च्युली ही 25-30% ग्रोथ आहे. वर खाली वर खाली वर खाली, चांगला वर खाली झालाय हा. 5,000 पासून 7,500-8,000 पर्यंत वर गेलाय. P रेशो 23, बिग थम फॉर सच अ P रेशो. मार्केट कॅप ट्रिपल डिजिट बिलियन, 200-250 बिलियन सगळ्यांचे मार्केट कॅप आहेत. त्याशिवाय इथे टिकणं काय, श्वास घेणं पण अवघड होईल. रेंज 4,700 पासून 8,500 पर्यंत वर गेला होता. चांगली गोष्ट आहे, म्हणजे खूप डिस्काउंटेड रेटला तुम्हाला मिळतोय म्हटलं तरी चालेल. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी केल्यात, ही बिग थम असलेली गोष्ट आहे. टेक्नॉलॉजी काहीतरी आणली असेल, बाकी सगळ्या गोष्टी अप आहेत. नेट प्रॉफिटचं मार्जिन अप आहे, यापेक्षा आणि काय पाहिजे. आता लायबिलिटीज कशा आहेत बघू. लायबिलिटीज 42% खूप वाढल्यात, पण ठीक आहेत. 39-42 आकडे जुळण्यासारखे आहेत. 4 डिजिटमध्ये याचे कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट वाढल्यात. बिग थम. न्यूवोमा खूप चांगली गोष्ट करतोयस तो. आनंद राठी ह्याची एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल. त्या गोष्टीनंतर यांनी F&O मध्ये काम करणं जरा आणि इक्विटी कॅशमध्ये काम करणं जरा
त्यामुळे इट इज वर्किंग सो ग्रेटफुल इन इक्विटी कॅश सेगमेंट. आनंद राठी खूप जुना ब्रोकर आहे, खूप आमचे ज्यांच्याकडून शिकलो ना ते आनंद राठीमध्येच वर्क करायचं जास्तीत जास्त. फिअरलेस अप्रोच आहे ॲब्सोल्युटली, इक्विटी कॅशमध्ये फिअरलेसच राहणार. 87 ब्ला 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 करोड्स प्लस अशीट्स अंडर मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे. ओव्हर 382 RM आहेत रिलेशनशिप मॅनेजर. ओके, 382 आकडा एवढा मोठा नाही आहे. एंजलकडे तर 500-600 असतील. क्लायंट 12,330 फक्त. एंजल एवढे क्लायंट मला वाटतं महिन्याला मारत असेल. ठीक आहे, कोणाला नावं ठेवू नये, पण आनंद राठी एक विश्वासार्ह नाव आहे. इक्विटी कॅश सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये काम करायचं आहे. दॅट इज क्वाईट अ गुड थिंग. लिस्टेड कंपनी आहे, हॅज बीन बिझनेस प्रायव्हेट वेल्थ सिन्स 2002, केटरिंग द हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स रजिस्टर. ओके, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल असलेले HNIs लोक आहेत ना, ही याच्यामध्ये बऱ्यापैकी काम करतात. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ब्ला 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 ब्ला. 39-40% वाढलाय. मध्ये त्याने ग्रोथ घेतली. बघा इथे असाच रेंगाळत होता. 2000 पासून तो ब्रेकआउट झाला, 2200, 2400, 2600 पर्यंत गेला. पी रेशो 48 आहे, 50च्या आत. बिग थम, काही प्रॉब्लेम नाही. इयरची रेंज 1500 पासून लिटरली 2800 पर्यंत गेला होता. सगळ्या ग्रीन आहेत. नेट प्रॉफिटचं मार्जिन 2.25% प्लस आहे. बिग थम फॉर सच अ नेट प्रॉफिट मार्जिन. रेव्हेन्यू 30% अप आहे. रेव्हेन्यू ग्रेट ग्रेट ग्रेट. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याच्या कमी आल्यात 21%. चुकीचं आहे हे, पण ठीक आहे, वी कॅन अंडरस्टँड. थोडाफार स्टॉक आम्ही इन्व्हेस्टमेंटला घेऊ शकतो. याच्याबद्दल काय सांगायचं. एंजल वन किती शून्य टाकले तरी 20 रुपये पर ऑर्डर घेतं, काही झालं तरी 20 रुपये घेणारच. 20 रुपयापेक्षा वाढवू शकता याचं ब्रोकरेज, कमी नाही येणार. ट्रान्सपरंट प्राइसिंग ब्ला ब्ला ब्ला, हिडन चार्जेस. तुम्ही कमवा किंवा कमवू नका, आम्ही मात्र कमवणारच. एंजल ब्रोकिंग 20 रुपये लावणार, सुट्टी नाही देणार. याने तर पैसे कमवण्यासाठी अशा आयडिया केल्या होत्या ज्यांचे 4-4 हजारचे रेफरल्स अकाउंट्स आहेत, जे IBs आहेत, जे यांचे IBs नाही, इथे AP असतात पार्टनर कंपनीचे, ऑथोराइज पार्टनर. ह्या पार्टनरना उडवलं ॲट द सेन्स काय, समजा मी आहे, माझे 2000 क्लायंट्स आहेत ज्यांच्या ब्रोकरेजचं काही 20% 30% शेअरिंग मला मिळतं आहे, बरोबर. आणि एंजल उरलेलं 70% शेअरिंग खातं आहे. एंजलने बघितलं काहीतरी कारणं काढली, नोटीस दिल्या, अरे हे नाही ते नाही करून, आणि ही सगळी जनता उडवली. म्हणजे यांनी कष्ट करून क्लायंट जोडले होते. एंजल बसतं मुंबईच्या ऑफिसमध्ये. ह्या लोकांनी कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत, अगदी परभणीपासून ते तुमच्या जर्मनीत राहणाऱ्या मावशीच्या मुलीपर्यंत सगळ्यांना जोडली होती. कष्ट करून एवढं केलं होतं. ज्यांच्याकडून पॅसिव्ह इन्कम चालू होता, यांना असं बाजूला केलं, चल निघ. आणि प्युअर सगळा इन्कम आता एंजल स्वतः खाते, त्यांचे क्लायंट खाऊन. ढेकर सुद्धा दिला नाही. अशा गोष्टी मोठी लोक करतात, पण याच्यात एक निगेटिव्हिटी पसरते आणि इट हॅम्पर्स अ लॉट. पोर्टफोलिओ ॲडवायझरी बाकी सगळं एंजल देतं, पण हे जे त्यांनी लास्ट टाइम केलं होतं दॅट वॉज रिअली वर्स्ट अ थिंग. फक्त 1% अप आहे, 2200 वर गेला, खाली आला. ॲक्च्युली मार्च एप्रिल नंतर, हे मे आहे ना, मार्च नाही, मे जूनच्या आसपासच्या नंतर सगळ्या स्टॉकना गळती लागली. सगळ्यांना कॅपिटल मार्केटमध्ये. त्यात जे मजबूत होते ते थोडे कमी पडले आणि ठीक राहिले. जे खराब होते ते खूप पडले आणि मध्येच कुठेतरी राहिले. त्याच्यातला हा त्याचा कार्यक्रम आहे. पी रेशो 20 आहे. बिग थम चांगला पी रेशो आहे, 20, 18, 17. मार्केट कॅप 200 बिलियन आहे, असणं साहजिक आहे, चांगली गोष्ट आहे 200 बिलियन. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झालंय. ह्या तडफडाटीने त्यांनी तो झटका केलाय खूप मोठा. अर्निंग पर शेअर 3% कमी आलं. हा एक काळ होता जेव्हा एंजलचा शेअर फक्त वाढत चालला होता. आम्ही बघायचो दर महिन्याला 5-8%, दर महिन्याला 10-12%, परत 7-8% वाढतच होता नुसता. ओके, इन्व्हेस्टमेंट याच्या कमी झाल्यात, लायबिलिटीज कमी केल्यात, ही चांगली गोष्ट आहे. असेट्स वाढवल्यात. बिग थम, एंजलला पुढे चांगलं ग्रोथ आहे, जाईल पण पुढे. कॅम्प्स, कुठला पण म्युच्युअल फंड असू दे, बॅकग्राऊंडला कॅम्प्सच काम करतो. तसं म्हटलं तर मोनोपोली आहे कॅम्प भाऊची. कॅम्प्स रिलेटेड B30 लोकेशन परफॉर्मन्स पोटेन्शियल ब्ला 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 म्युच्युअल फंड समिट्स. कॅम्प्स लॉन्च MI व्हॅलिडेटेड कॅम्पेन, चांगली गोष्ट आहे. इंडियाज लार्जेस्ट प्लॅटफॉर्म आहेच, मोनोपोलीज आहे. सर्व्हिस पार्टनर टू द म्युच्युअल फंड इंडस्ट्री, लक्षात ठेवा. 68% मार्केट शेअर ऑफ इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्री अशीट. ह्याचा अर्थ उरलेलं कोण करतं, येतोय पुढे. 18+ MN KYC रेकॉर्डेड. ओके, मिलियन KYC रेकॉर्ड केलेत त्याने. 45 ट्रिलियन अशीट्स अंडर सर्व्हिस. अरे आकडे मुक्कार मोठे आहेत कॅम्प्सचे. व्हॉट्स न्यू, ट्रान्सफर ऑफ म्युच्युअल फंड युनिट्स हेल्ड इन नॉन डीमॅट मोड. म्हणजे डीमॅट म्हणजे डिमटरलाइज मोडमध्ये असतात काही, जे सेफ असतात आपल्यासारखे, ऑनलाईन घेतलेले. नॉन डीमॅट मोडमधले पण ट्रान्सफर करा म्हणतोय. चांगलं कॅम्पेन आहे. 18%ची ग्रोथ आहे, ॲक्च्युली 25%ची ग्रोथ आहे ही.
हा 3032 पासून 3400, 3600, 3800, 4000, 4200 पर्यंत गेला होता. कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस, कॅम्प्स. ओके, मार्केट कॅप 183 बिलियन आहे, 200च्या आसपास आहे. 200च्या बाहेर असणं साहजिक पाहिजे होतं. डिव्हिडंड सुद्धा देतो 1%, 1.25% आसपासचा. व्हॉल्यूम आहे, इयरची रेंज 3000 ते 5000 आहे. बिग थंब, चांगली गोष्ट आहे. सगळं ग्रीन आहे. बिग थंब. नेट प्रॉफिटचं मार्जिन ग्रीन आहे, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. लायबिलिटीज घटवल्यात, अजून चांगली गोष्ट आहे. कॅम्प्स चांगल्या लेवलला, चांगल्या ठिकाणी सापड, मी तुला घेईन. ओके, पुढे कोण आहे? के फिनटेक. व्हाय के फिनटेक? सिक्युअर हायपरस्केल प्लॅटफॉर्म. के फिनटेक ही अशीट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे, अशीट मॅनेज करणारी. लिडिंग इन्व्हेस्टर आणि इश्युअर सर्व्हिस प्लॅटफॉर्म्स. अवर प्लॅटफॉर्म आर हायली रेझिलियंट, सिक्युअर आहे, चांगली गोष्ट आहे. फिनटेक चांगलं काम करत आहे. थॉट लिडरशिप. फॉर अस इट्स अबाउट बीइंग नोन फॉर मेकिंग अ डिफरन्स. चांगली गोष्ट आहे, चांगली कामं करताय. अवर चेंज स्ट्रॅटेजी करा. इंडियन म्युच्युअल फंड, हे म्युच्युअल फंडला मॅनेज करतं, कॅम्प सारखंच हे काम करतं. डिफायनिंग द फ्युचर ऑफ अशीट मॅनेजमेंट सोल्युशन. अशीट मॅनेजमेंट आहेत ना, याच्या बॅकग्राऊंडला ते अशीटच्या मॅनेजमेंटचं कामं करतं. 17% अप आहे, चांगली गोष्ट. ॲक्च्युली 17 आणि 25, 30% अप पाहिजे. हा 900 पासून 1100, 1200 पर्यंत गेलाय. बिग थंब, बिग थंब. पी रेशो 50च्या आसपास आहे, तोच आहे यांचा. जनरली 45 असेल तर खूप चांगली गोष्ट. मार्केट कॅप 180 बिलियन आहे. जनरली कॅम्प्स आणि केफिनटेक तेवढ्याच कॅपिटलमध्ये येतो. पुढे कंपॅरिझन करायला गेलं तर ते 6% नेट प्रॉफिट मार्जिनला होता, हा 5% आहे. बिग थंब, चांगली गोष्ट आहे. 28% रेव्हेन्यू वाढलाय, सगळ्या गोष्टी ग्रीन आहेत. याचं बॅलन्स शीट जर का आपण बघायला गेलो तर बॅलन्स शीटमध्ये पण ग्रोथ याची खरंच खूप चांगली ग्रोथ आहे, म्हणजे डोळ्याने दिसण्यासारखे. 64% इज नॉट सो जोक फॉर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. अशीट मॅनेजमेंट काय, अशीट लायबिलिटीज दोन्ही पण काय तेवढ्याच वाढल्यात. ओके, युटीआय, ज्याने सगळ्यात पहिल्यांदा म्युच्युअल फंड काढला होता. युटीआय गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट सारखं काम करायचं. युटीआयचा घोटाळा मला वाटतं 97-99च्या आसपास झालेला. म्युच्युअल फंडातच घोटाळा केलेला यांनी. युटीआय 60 नावाचा मला वाटतं पहिला म्युच्युअल फंड होता त्या काळातला. आमच्यातले पण काही रिलेटिव्ह त्या काळात जे पोलीस विभागात होते, PSI, फौजदार, DYSP, त्यांनी हा घोटाळा डोळ्याने बघितला होता. त्यापासून आत्तापर्यंत एकच म्हणतात, म्युच्युअल फंड घोटाळा आहे. जुनी माणसं, पण युटीआय काम केलं. म्युच्युअल फंडला जे रोळात रुजवलं ना खाली याने, SIP आहे, KYC आहे, सगळं याच्याकडे चांगलं आहे. कॅपिटल मार्केटमधलं ट्रस्टवर्दी आहे. बघा ना, युटीआयचा निफ्टी नेक्स्ट 50चा इंडेक्स फंड आहे. ॲक्च्युली इंडेक्स फंड 12-13%च देतात, त्यापेक्षा जास्त कोण देत नाही. 12च्या पुढे जेवढं जाईल देवाची कृपा समजायची. युटीआय निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड किती? 13.62, म्हणजे चांगलं 1.5% एक्स्ट्राच दिला. युटीआय लार्ज आणि मिड कॅपचा फंड आहे, 15%. काय मेल्या फक्त 15%. मोतीलाल बघ 30-40च्या खाली येत नाही कधी कधी. हा वाय युटीआय म्युच्युअल फंड? 6 डिकेड्स ऑफ एक्सपर्टीज. बोललो की नाही, खूप जुनं आहे, मोकार जुनं आहे. 3.42 करोड अशीट्स. पण नंतर आहे ना, प्रायव्हेट खूप पुढे गेले. युटीआय जर असा त्या लेवललाच राहिला. युटीआयचे म्युच्युअल फंड जेवढे देणार नाहीत तेवढे याचे एकट्या शेअरने दिले. 36% सुट्टीने. युटीआयमध्ये कोण गेलं म्युच्युअल फंड काढू का, त्याने सांगायला पाहिजे, अरे शेअर आमचाच शेअर घ्या, कुठं काय म्युच्युअल फंड काढताय. 30-40% बघा ना, 1000 पासून 1100, 1200, 1300, 1400 पर्यंत गेलाय. जास्त पडला नाही, एवढाच पडलाय. पी रेशो 23 आयडियल आहे. 20च्या आसपास पी रेशो छान असतो. 165 बिलियन चांगल्या लेवलला आहे, काय प्रॉब्लेम नाही. 900 ते 1400ची इयरची रेंज होती, चांगली ग्रोथ आहे. जरासं वाईट आहे, नेट इन्कम घटला याचा, ही जराशी वाईट गोष्ट आहे. त्यामुळे शेअर अजून थोडासा खाली येऊ शकतो कदाचित. रेव्हेन्यू पण काठावरतीच वाढलाय 5-6%. लायबिलिटीज भयानक वाढल्यात. युटीआय प्रो तुला मी थोडंच घेईन, जास्त घ्यायची माझी इच्छा आता तरी नाहीये. ओके, सो आपण बघितले ह्या सगळ्या आपण म्युच्युअल फंड हाऊसेस, कोण ब्रोकर, कोण बॅकग्राऊंडला काम करणारं, कोण फिनटेकमध्ये काम करणं, ह्या सगळ्यांचे म्हणतोय एक 3 जरी शेअर घेऊन ठेवला, ह्या सगळ्यांचे 50,000 गुंतवले, प्रत्येकाचे 3 शेअर घेतले आपण, तरी सुद्धा एका वर्षानंतर ह्या प्रत्येकाचा एक शेअर जरी तुम्ही विकलात ना, तरी तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉप सहज घेता येईल, सहज. यांच्या ग्रोथच 15-20% ॲव्हरेजली इयरली वाढणारच आहेत. म्युच्युअल फंड तर खाली येणार नाहीत. एवढे पॉडकास्ट चालू आहेत, एवढी लोक आहेत, एवढी गुंतवणूक करतायत, एवढी लोक आता फ्युचरबद्दल विचार करतायत. म्युच्युअल फंडमध्ये लोक येणार, ट्रेडिंगमध्ये लोक येणार. फक्त 4-5% भारतीयांना ट्रेडिंगचा टी माहिती आहे, बाकीच्यांना टी सुद्धा माहिती नाही आहे. त्यांना माहीत होणार, ते येणार, हे सेक्टर पुढे जाणार. ह्याच्यावर लक्ष ठेवा. वाटल्यास स्वतःचा एक पोर्टफोलिओ वेगळा तयार करा आणि बी प्रिपेर्ड. ह्या गोष्टीतला ग्रोथ अजून पुढे बघा. डीपला बाय करा, इन्व्हेस्टमेंटसाठी बघा, मिड टर्म, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करा. हा सेक्टर खरंच चांगला आहे. चलो.